नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो, अवधूत रिसर्च मध्ये आपण सर्वांचे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या भागात मीन राशीचे मार्च महिन्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया. त्याआधी मीन राशी म्हणजे नेमके काय? तर पूर्व भाद्रपदाचा शेवटचा चरण, उत्तरा भाद्रपदा व रेवती नक्षत्र मिळून क्रांती वृत्ताचा 330 ते 360 अंशाचा जो शेवटचा विभाग आहे त्यालाच मीन राशी असे संबोधले जाते. राशी चक्रातील ही 12वी व अखेरची राशी स्त्रीलिंगी असून जलतत्वाची व द्विस्वभावी आहे. तसेच स्वामित्व गुरु महाराजांकडे आहे. विरुद्ध दिशांना तोंड करून संचार करीत असलेले मीनद्वय हे या राशीचे बोधचिन्ह आहे. स्त्री राशी जलतत्व यामुळे हळवेपणा, द्विस्वभावामुळे चंचलता व गुरुच्या स्वामित्वामुळे पापभीरू वृत्ती असे मीन व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य असते. व्यक्तिमत्व साधेसुधे, गौरवर्णीपणा, बुटकेपणा व किंचित स्थूलपणा असतो. स्वभाव मानी परंतु हळवा असल्याने अपमान झाला असता त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येते. त्यांच्यावर बाजू उलटल्यास चेहरा गोरामोरा होतो. झटकन राग येतो व शेवट चिडचिडेपणात किंवा डोळे भरून येण्यात होतो. बोलण्यात फार लवकर हरणारी मीन राशी असते. बुध या राशीत निचीचा धरला आहे. त्यावरून लक्षात येईल की बुधासारखा वाचेचा, तरतरीतपणाचा, बुद्धीचा ग्रह जे कारकत्व दर्शवितो त्याचे मीनेला वावडे असते. मीन व्यक्तीला अस्खलित बोलणे, विनोद बुद्धी, हलकी फुलकी मनोवृत्ती यांचे जरा वावडेच असते. मीन व्यक्ती समाजात, नातेवाईकात मोकळेपणाने खिलाडू वृत्तीने वागू शकत नाहीत. कर्तव्य तत्पर स्वभाव व पापभीरूपणा ह्या गोष्टी त्यांच्या सहज वृत्तीवर दडपण आणतात. स्वभावात चंचलपणाही असतो. बऱ्याच मीन व्यक्ती भोळसट, अंधश्रद्धा असलेल्या, चिडचिड्या, लहान लहान संकटांनी गडबडून जाणाऱ्या, मनात अढी धरणाऱ्या, खिलाडू वृत्तीत कमी पडणाऱ्या, मनाच्या गोंधळामुळे कामाचा पसारा वाढवणाऱ्या, कामाचा उरक कमी असलेल्या, निर्णयात परावलंबी असलेल्या दुराग्रही आढळतात. आता आपण मार्च महिन्याचे मीन राशीचे राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया. कुटुंब परिवारातील तरुण तरुणीचे विवाह ठरू शकतात. आतापर्यंत विवाह ठरण्यामधील अडचणी येत होत्या अथवा जे विवाह लाभलेले होते अशा अडचणी अथवा समस्या दूर होऊन तरुण तरुणीचे विवाह ठरतील. काहींचे प्रेमविवाह होतील. प्रेमात यश लाभेल. चालू प्रेम प्रकरणात मात्र मर्यादेचे उल्लंघन करू नका. समज गैरसमजाने नात्यावर परिणाम होऊ शकतो. कुटुंब परिवारात मंगल कार्य ठरेल अथवा मंगल कार्याचे नियोजन होईल. वैयक्तिक सुवार्ताचा भर राहील. कुटुंबातील तरुण तरुणीचे नोकरीविषयक प्रश्न मिटतील. त्यांना नोकरी मिळू शकते पण प्रयत्न मात्र प्रामाणिक हवेत. ओळखी मध्यस्थींचा उपयोग होईल. कलाकार, खेळाडू खेळाडू यांना नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. जे आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतील त्याचप्रमाणे त्यांचे आर्थिक उत्कृष्ट होतील. प्रसिद्धी सुद्धा मनाप्रमाणे मिळेल. भागीदारीच्या व्यवसायामध्ये विशिष्ट लाभ होतील. नवीन भागीदारी अनुकूल ठरू शकते. सहकुटुंब सहपरिवार पर्यटनाचे उत्तम योग आहेत. काही वेळेस धार्मिक स्थळी प्रवास होऊ शकतो. त्यातून दान धर्म घडेल. मन अध्यात्माकडे धावेल. महिन्याच्या उत्तरार्धात कुटुंब परिवारात कोणाचे तरी आरोग्य खोलावू शकते. त्यामुळे कुटुंब परिवारातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जास्तीचा खर्च होऊ शकतो. आपल्या आर्थिक स्थितीत दिवसेंदिवस चांगला फरक पडून नेहमीच्या उत्पन्न मार्गाच्या पेक्षा अन्य मार्गाने उत्पन्नात वृद्धी होताना अनुभवता येईल. आपण ज्या प्रमाणात परिश्रम घ्याल त्यापेक्षा अधिक प्रमाणात चांगले परिणाम प्राप्त होतील. या महिन्यात आपल्याला अचानक धन लावायची शक्यता आहे. व्यावसायिक जुनी वादग्रस्त येणे वसूल होतील. पूर्वी कोणाला तरी दिलेली रक्कम परत मिळू शकते. भागीदाराच्या व्यवसायामध्ये भागीदाराच्या बरोबर काही मतभेद झालेले असतील तर ते या कालावधीमध्ये संपुष्टात येतील. पूर्वीचे भागीदाराबरोबर असलेले नाते अधिक दृढ होईल. गैरसमज दूर होतील. वादविवाद संपुष्टात येतील. त्यामुळे व्यावसायिक स्थिती सुधारेल. भागीदारीच्या व्यवसायातील उत्पन्न वाढेल. नवीन नवीन संकल्पना वापरू शकाल. त्याचप्रमाणे स्पर्धकांवर मात करू शकाल. महिन्याच्या पूर्वार्धामध्ये शुभ ग्रहाच्या योगाच्यामुळे अनुकूलता दाटलेली असते. कुटुंबभरात मोठ्या सुवार्ता मिळतील. विवाहयोग्य तरुण तरुणीचे विवाह ठरतील ते आधीच सांगितले मी. राहत्या घराविषयीचे प्रश्न असल्यास सुटतील. काही संपत्ती, जमीन जुमला इत्यादी विषयक दीर्घकाळ रखडलेले व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. त्यातून भरघोस आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लागतील. तसेच वडिलोपार्जित संपत्तीविषयीचे प्रश्न संपुष्टात येतील. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये प्रवासाचे योग आहेत. सहकुटुंब सहपरिवार प्रवास करू शकाल. लहान किंवा मोठ्या अंतराचे प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन अवश्य करा. त्याचप्रमाणे वाहनाच्या वेगावरती
नियंत्रण ठेवा, दक्षता घ्या, प्रवासात खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा, अन्न पाण्यातील संसर्ग जपा. त्याचप्रमाणे काही वेळेस विचित्र खर्चाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे काही वेळा शारीरिक वेदना त्रास देऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. पूर्वी केलेल्या जुन्या गुंतवणुका चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणूक करताना मात्र सावधानता बाळगण्याची गरज आहे. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू.